शेअर मार्केटच्या माध्यमातून कमी दिवसात जास्त पैसा कमावण्याच्या आमिषातून मागील 8 महिन्यात सायबर गुन्हेगारांनी सोलापूर शहरातील जवळपास 700 जणांना 5,66,00,000 रुपयाला गंडवले आहे। तरी देखील अनेकांना काहीच फरक पडलेला नाही। सोलापूर शहरातील नामांकित बँकेतील खुद्द अधिकारीच अवघ्या 8 दिवसात 69 लाख रुपयाला फसला आहे। कमी दिवसात जास्त पैसा मिळेल म्हणून घरातील सगळे दागिने बँकेत ठेवून आणि स्वतःच्या पगारावर लोन काढून त्यांनी हे पैसे गुंतवले होते। फेसबुकवर शेअर मार्केटमधून जादा पैसा कमावण्यासंदर्भात काही लिंक असतात। सायबर पोलिसात धाव घेतलेल्या सोलापुरातील त्या बँक अधिकाऱ्याच्या फेसबुकवर ती लिंक आली। त्यावर लगेच क्लिक केले। त्यानंतर लिंक ओपन झाल्यावर एक ॲप आले, तेही डाउनलोड केले। त्यानंतर व्हॉट्सअपला त्यांना जॉईन करण्यात आले। त्यावर अनेकांना जादा नफा मिळाल्याचे मेसेजेस पाहायला मिळाले। तत्पूर्वी त्यांना कोल्हापुरातील त्यांच्या मित्राने त्याबद्दल माहिती दिली होती। दोघांनीही त्यात पैसे गुंतवायचे ठरविले आणि एकाच वेळी 51 लाख रुपये गुंतवले। त्यानंतर टप्प्याटप्प्याने 7 दिवसात आणखी 18 लाख रुपये गुंतवले। त्याचवेळी बँक अधिकाऱ्याच्या कोल्हापुरातील मित्रांनीही 51 लाख रुपये गुंतवले होते। त्या दोघांनाही ते पैसे परत मिळाले नाहीत। ना जादा परतावा परत मिळाला, ना मुद्दल मिळाले, अशी व्यथा त्यांनी सायबर पोलिसांसमोर कथन केली। या दोन्ही मित्रांना शेअर मार्केट डीमॅट बद्दल थोडीशी माहिती होती, त्यामुळे त्यांनी धाडस केले, पण ते अंगलट आले। सायबर पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत। कमी दिवसात जादा परतावा मिळेल म्हणून सायबर गुन्हेगारांनी दाखवलेल्या आमिषाला जुळे सोलापुरातील एक महिला कंत्राटदार देखील फसली आहे। त्यांनी शेअर मार्केट ट्रेडिंग ॲपमध्ये तब्बल 1,10,00,000 रुपये गुंतवले। त्यातील 45 लाख रुपये त्यांनी काही दिवसांपूर्वी गुंतवले होते, पण त्यांना 1 रुपया देखील परत मिळाला नाही। सध्या त्या दक्षिण आफ्रिका येथे गेल्या असून त्यांनी सोलापूर शहर सायबर पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार दिली आहे। सायबर गुन्हेगार नेहमीच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सावध शोधत असतात। त्यासाठी ते लोकांची मानसिकता ओळखून त्यांना तसे आमिष दाखवतात। पण कमी दिवसात जादा परतावा कोणीही विनाकारण देत नाही, हे लोकांनी लक्षात ठेवायला हवे। कितीही सांगितले तरी लोक आमिषाला बळी पडतच आहेत। अज्ञान, मोह, घाई या 3 गोष्टींमुळे फसवणूक होते। लोकांनी सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला ओळखणे काळाची गरज आहे, असे सोलापूर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबरचे श्रीशैल गजा यांनी म्हटले आहे।